24 जानेवारीनंतर कधीही उबाटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे। मंत्री उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे प्रदीप उर्फ बंडा साळवी, विलास चाळके यांच्या नावाची हळूवारपणे चर्चा ऐकू येऊ लागली आहे। शिवसेनेमध्ये होत आहे अशी चर्चा आहे की काही बडे स्थानिक जे नेते आहेत ते देखील आता तुमच्यासोबत येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो। धमाका कधी पाहायला मिळेल असं? 18 तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावोसला जात आहेत। मी 19 तारखेला दावोसला जातोय। मी 24 तारखेला परत येणार आहे। त्याच्यामुळे 24 तारखेपर्यंत आपण वाट बघावी। आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उबाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे। आता शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील। आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे, मी नाही। पण मी परवा देखील 15 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो। आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेसबरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे। त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोक हे उबाठामधनं आमच्याकडे येत आहेत। आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उबाटाची देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे। धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते युतीच्या काळामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये तेव्हा हे धोरण बदललं गेलं असं सांगण्यात येत आहे। त्या संदर्भात उच्च न्यायालयाने सरकारला मी काय म्हटलं की उच्च न्यायालयाने जे काय निर्देश दिलेले आहेत शासनाला त्याच्या पद्धतीनं तपास होईल आणि त्याच्यातनं जे काय खरं आहे ते बाहेर येईल ना। ठीक आहे।